हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज बनवला आपण उन्हाळा स्पेशलमध्ये कोशिंबीर, अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात बनणारं कोशिंबीर. तर चला मग रेसिपी बघू. तर त्यासाठी घ्यायच्या काकड्या घ्यायच्या, एक किंवा दोन काकडी घ्यायची, एक टमाटर आणि एक कांदा. काकडी आणि टमाटर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं अगोदर. आणि एक वाटी दही घेतलं होतं आपण इथं. नंतर इथं आपण काकडी वगैरे कट करून घेऊ. काकडीचे छोटे छोटे पीस करून घ्यायचे अगोदर. नंतर कांदा कट करून घेऊ. नंतर टमाटर कट करून घेऊ. आणि चला आता इथं टमाटर, कांदा आणि काकडी कट झालेली आहे. आणि हे साहित्य बाजूला ठेवू. नंतर घेऊ दही. आपण जे एक वाटी दही घेतलं होतं ते घ्यायचं आणि दही इथं फ्रेश घ्यायचं. आणि दह्यामध्ये टाकायची एक चम्मच साखर आणि व्यवस्थित फेटून घ्यायचं. आता आपल्याला हे क्रीमी दही बनवायचं आहे. त्याच्यामध्ये जे बारीक बारीक गोळे दिसतात ते ठेवायचे नाही, एकदम क्रीमी दही बनवायचं इथं. आणि चला आता इथं आपलं असं व्यवस्थित क्रीमी दही बनलं होतं. नंतर घालायचा कांदा, नंतर टमाटर, नंतर काकडी घालायची आणि व्यवस्थित आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं दह्यामध्ये. आणि दही तुम्ही जेवढं व्यवस्थित फेटाल तेवढं तुमचं कोशिंबीर खायला छान लागेल. त्यासाठी दह्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. आणि तुम्ही बघू शकतात असा क्रीमी त्याला टेक्स्चर आलं होतं. चला फोडणीची तयारी करून घेऊया. तेल अगोदर मी गरम करून घेतलं होतं. नंतर घालायची मोहरी, नंतर कढीपत्ता आणि थोडं लाल तिखट आणि वरून टाकून द्यायचं. आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं चवीनुसार मीठ घालायचं. आणि आता व्यवस्थित तुम्ही मिक्स करून घ्या. आणि तुम्ही बघू शकता असं आपलं कोशिंबीर तयार झालं होतं. अगदी कमी साहित्यात तयार झालं होतं हे कोशिंबीर. आणि उन्हाळा लागायच्या अगोदर एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू.